हां 1 2 3 स्टार्ट. बघा इयत्ता 5वी स्कॉलरशिप विषय गणित 6 प्रकरण आपली झालेली आहेत. याच्यानंतर नवनीतच्या पुस्तकातलं 7वं प्रकरण आपण आज अभ्यासणार आहोत. समसंख्या विषम संख्या समसंख्या काय बसं सगळेजण विषम संख्या हे गेल्या वर्षी आपल्याला झालेले आहे 4थीला बरोबर हो. जोडमूळ संख्या त्याच्या आधी मूळ संख्या घेऊया. मूळ संख्या कशाला म्हणायचं हे माहिती पाहिजे. मूळ संख्या म्हणजे काय, जोडमूळ संख्या म्हणजे काय, संयुक्त संख्या म्हणजे काय, संयुक्त संख्या, त्रिकोणी संख्या, त्रिकोणी संख्या तुम्हाला नवीन असतील काय काय मुलांना शब्द बरोबर. आणि चौरस संख्या खाली लिहू जरा थोडं. शेवटचा मुद्दा आहे हा चौरस संख्या. तर मला सांगा समसंख्या म्हणजे काय. ज्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो त्या सर्व संख्या काय आहेत, समसंख्या आहेत. किंवा ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 आणि 8 असतात त्या सर्व संख्या सम आहेत. आता वर लक्ष दे समजलं. विषम संख्या, विषम संख्या म्हणजे काय, ज्या संख्येला 2 न निशेष भाग जात नाही. निशेष भाग म्हणजे काय, बाकी शून्य उरणे. भागाकार केल्यानंतर बाकी शून्य उरणे. जर बाकी शून्य उरली तर त्याला निशेष भागाकार म्हणायचं. काय म्हणायचं, निशेष भागाकार. मग विषम संख्या म्हणजे ज्या संख्येला 2 ने निशेष भाग जात नाही त्या सर्व संख्या काय आहेत, विषम आहेत. किंवा दुसरी व्याख्या त्याची, ज्या संख्येच्या एकक स्थानी काय काय असतं 1 3 5 7 9 असतात त्या सर्व संख्या काय आहेत, विषम संख्या आहेत. आता बघा सम आणि विषम संख्येचे काही नियम तुम्हाला सांगते मी पटपट पटपट पटपट. तर बघा लगतची जर पुढची संख्या आपल्याला काढायची असेल म्हणजे आता मी जर म्हटलं तुम्हाला की 2 च्या लगतची पुढची समसंख्या सांगा तर एक सूत्र वापरायचं. ती संख्या x आहे असं म्हणायचं. मग ते सूत्र वापरून काय करायचं, ती संख्या मनातल्या मनात धरायची आपण x + 2 म्हणजे त्या संख्येमध्ये काय करायचं +2 करायचं. कुठली पण संख्या तुम्हाला सांगितली, आता समजा मी सांगितलं की 56 56च्या लगतची संख्या काढा समसंख्या. त्याच्यामध्ये लगेच काय करायचं +2 करायचं. 56 आणि 2 म्हणजे 56च्या लगतची संख्या कुठली आली 58. आणि दुसरा एक नियम सांगितलं की मागची समसंख्या तुम्हाला काढायला हवी. समसंख्या एक दिली आहे तुम्हाला त्याच्या मागची समसंख्या काढायला हवी तर -2 करायचं. काय करायचं -2. मग समजा मी तुम्हाला सांगितलं की 100 100च्या मागची समसंख्या सांगा 98 -2 +2. कळलं. हे टेक्निक आहे समसंख्या मागची काढायची आणि पुढची शोधायची. याचं टेक्निक आहे समजलं. आता पुढे बघा 2 समसंख्यांची बेरीज ही समसंख्या असते. म्हणजे कुठल्या पण जर 2 संख्यांची बेरीज केली तुम्ही म्हणजे आता 2 + 2 केलं तर त्याचं उत्तर 4 येणार. मग 4 हे काय आहे, सम का विषम, सम. म्हणजे हा नियम लक्षात ठेवायचा, कोणत्याही 2 समसंख्यांची बेरीज समसंख्याच येते. पुढचा नियम काय, 2 समसंख्यांचा गुणाकार हा समसंख्याचा असतो. म्हणजे समजा तुम्हाला एक 2 संख्या दिल्या 8 × 4 उत्तर किती 12. म्हणजे 2 समसंख्या घेतल्या 8 पण सम आहे 4 पण सम आहे त्याचं उत्तर काय आलं 12. म्हणजे 12 हे काय सम का विषम, सम. म्हणजे 2 समसंख्यांची बेरीज समसंख्याच असते. 2 समसंख्यांचा गुणाकार हा समच असतो. आता विषम संख्यांचा नियम बघा, 2 विषम संख्यांची बेरीज ही समसंख्या असते. जरा उलट सुलट. आता समजा 3 आणि 5 दिलं मी तुम्हाला 3 + 5 करायला दिलं तर उत्तर काय येईल 8. मग हे 8 काय आहे सम का विषम, सम. आणि हे 3 काय आहे विषम, आणि 5 काय आहे विषम. आणि उत्तर काय आलं
समसंख्यांची बेरीज समसंख्या असते. दोन समसंख्यांची बेरीज समसंख्या असते. दोन समसंख्यांचा गुणाकार समच असतो. हे इथं दिलेलं आहे सगळं, हे तुम्हाला समजलं पाहिजे. त्याचा अर्थ काय होतो त्याची उदाहरणं मी द्यायला लागले. काय 8 चौक 32 बरं काय सॉरी 8 चौक 32 बरोबर आहे, करेक्ट आहे. तुझं लक्ष बघ बाळा. 8 चौक 32 32 पण काय आहे सम आहे ना, 32 पण समच आहे. तर पुढे बघा, दोन विषम संख्यांचा गुणाकार हा विषम संख्याचा असतो. आता इथं उलट आहे समसंख्येच्या. विषम संख्या जर दोन घेतले आपण किती उत्तर आलं 15 3 5 15 म्हणजे ही विषम विषम संख्यांचा गुणाकार विषम संख्याचा